नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत देशमुख. लक्षवेध या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जो विषय चर्चेला घेणार आहोत तो अर्थातच सामान्य माणसाला सुद्धा त्या संस्थांबद्दल एक उत्सुकता आहे. जी उत्सुकता आपण गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्तीला तो शब्द ऐकायला भेटतो, आपण ऐकत असतो. त्या ज्या दोन संवैधानिक संस्था आहेत त्या दोन संवैधानिक संस्थांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. अर्थातच ईडी आणि CBI या दोन शासनाच्या ज्या संस्था आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच ईडी ही अंमलबजावणी संचालनालय आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टर्स आपण त्याला असं म्हणत असतो. या विभागाची कार्य आणि त्याचबरोबर CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय अन्वेषण विभाग हे ज्याला म्हणत असतो, या दोन्ही संस्थांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. नेहमीच सामान्य माणसाला या दोन्ही संस्था नेहमीच एक उत्सुकता असते की हे नेमकं काम कसं करत असतात, त्याची काम करण्याची पद्धत काय आहे, त्याचं डायरेक्शन्स कोणाकडे असतात किंवा त्यांची नेमकी कार्य काय आहेत हे जाणून घेत असताना आपण सर्वप्रथम ईडीच्या संदर्भात चर्चा करू. अर्थातच ईडी हे भारत सरकारच्या अखत्यारीत काम करत असतं. हे काम करत असताना विशेषतः आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये ईडी काम करत असते. भारत सरकारने 1956 आर्थिक विभागाच्या अंतर्गत अंमलबजावणी युनिट हे तयार केलेलं होतं आणि या अंमलबजावणी युनिटचंच 1957 ईडी असं नामांतर करण्यात आलं आणि या ईडीचे मुख्य कार्यालय दिल्लीला तर प्रादेशिक कार्यालय हे मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि चंदीगड या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, जे प्रादेशिक कार्यालय आहेत. मुळात ईडीचं जे काम आहे, ईडीचं जे कार्य आहे, ईडीचं जे उद्दिष्ट आहे या अंमलबजावणी विभागाचं ते प्रामुख्यानं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट अर्थातच 1991चा हा जो ॲक्ट आहे ज्याला आपण विदेशी मुद्रण व्यवस्थापन कायदा म्हणत असतो त्याची अंमलबजावणी करणे. त्याचबरोबर 2002 जो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लँडरिंग ॲक्ट तयार करण्यात आला, ज्याला मनी लँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 असं आपण त्याला म्हणतो, या कायद्याची अंमलबजावणी करणं हे प्रामुख्यानं जे काम आहे हे काम ईडीकडे असणार आहे. ईडी हे काम करत असतं. ईडी हे काम करत असताना अर्थातच भारतीय पोलीस सेवा, भारतीय रेव्होल्युशनरी सेवा अर्थातच महसुली सेवा आपण ज्याला म्हणतो, त्याचबरोबर भारतीय प्रशासकीय सेवा, त्याचबरोबर प्राप्तिकर विभाग, सीमाशुल्क विभाग, उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांच्या मदतीनं ईडी हे काम करत असतं. अर्थातच ईडीला हे काम करत असताना ईडीला जे मुख्य टार्गेट आहे, मुख्य उद्देश जे आहे तो मनी लँडरिंगच्या संदर्भामध्ये जी काही गुन्हे आहेत त्याचा तपास करणे, त्याचबरोबर परकीय चलनांचं उल्लंघन झालेल्या गुन्ह्यांची चौकशी करणं, गुन्हेगारी मालमत्ता जर जप्त असेल तर ते जप्त करण्याचं काम हे ईडी करत असते. त्याचबरोबर जागतिक गुन्ह्याबद्दल आंतरराष्ट्रीय संस्था ज्या काही चौकशा करत आहेत, जागतिक संस्था, त्यांना सहकार्य करणं, मदत करण्याचं काम हे ईडीचं असतं. त्याचबरोबर बँक खाती गोठवणे आणि बँक खात्याच्या संदर्भातली मालमत्ता जप्त करणे ह्याचं कामसुद्धा ईडीला करावं लागतं. त्याचबरोबर आरोपपत्र दाखल करणे आणि ते खटले चालवण्याचं कामसुद्धा ईडीला करावं लागतं. त्याचबरोबर इतर गुप्त माहिती ही संबंधित शासकीय संस्थांना पाठवणे हे ईडीचं काम आहे. अर्थातच ईडी या मुख्य कार्यावरती लक्ष केंद्रित करत असतं. ईडी अंमलबजावणी करत असताना 1999चा कायदा, त्याचबरोबर 1902चा PMLA कायदा या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी करणं हे ईडीचं मुख्य कार्य आहे. तर CBI जी आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, जे गंभीर गुन्ह्यांच्या संदर्भात त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये चौकशी करत असतं. त्याचबरोबर भ्रष्टाचार आणि गंभीर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये CBI काम करत असतं. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्टामध्ये असे काही केसेस आहेत ज्याबद्दल सुप्रीम कोर्टाला वाटेल की याच्याबद्दल CBI चौकशी करावी, या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालनसुद्धा CBIला करावं लागतं. अर्थातच केंद्र सरकारचे आदेश, राज्य सरकारचे आदेश आणि सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस असेल, काही प्रकरणं असेल ज्याला वाटतं की सुप्रीम कोर्टाला याचं इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे, असे केसेस CBIकडे हँडओव्हर केले जातात. त्याचबरोबर आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे इत्यादीच्या संदर्भात सुद्धा CBI चौकशी करत असते. संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी याची माहिती जमा करणं, याचे पुरावे गोळा करणे आणि ती माहिती, गुप्तचर माहिती मागवणे, तयार करणे ही जी काम आहे ही CBI करत असते. त्याचबरोबर राज्य पोलीस दलाला प्रशिक्षण देणं आणि फॉरेनिक
जी काही टेस्ट आहेत किंवा त्याच्या संदर्भातलं जे काही मार्गदर्शन आहे, सह्य आहे, मदत आहे, हे मदत करण्याचं काम CBI करत असते. CBIच्या काही प्रमुख शाखा आहेत, ज्याच्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक शाखा आहे, त्याचबरोबर आर्थिक गुन्हे आणि विशेष विभागाची शाखा आहे, सायबर गुन्हे, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात आणखी महत्त्वाची जी शाखा असणार आहे ती CBIची ती आहे की न्यायवैद्यक प्रयोगशाळा जी आहे ही सुद्धा CBIचं ब्रँच आहे. CBIला प्रामुख्याने काय अधिकार असतात तर CBI हे प्रत्येक गुन्ह्याचा शोध घेणं, त्याचबरोबर त्या गुन्ह्यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तीला अटक करणं, त्याचबरोबर ती मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार सुद्धा CBIला आहेत. संबंधित गुन्हेगाराच्या संदर्भात आरोपपत्र दाखल करणं आणि ते खटला चालवण्याचं काम सुद्धा CBIला करावं लागतं. एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये रेकॉर्ड जमा करणं आणि जमा झालेली रेकॉर्ड्स, जे जमा झालेले पुरावे आहेत ते संबंधित विभागाला सुपूर्द करणं, याचा अर्थ रेकॉर्ड मेंटेन करणं आणि ते पुरावे, गोळा झालेले पुरावे संबंधित खात्याकडे देणे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय काही प्रकरणं असतील तर त्याला EDसह मदत करण्याचं काम सुद्धा CBIला करावं लागतं. CBIच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे. CBI आत्तापर्यंत काही विशेष खटल्याच्या संदर्भामध्ये तपास अत्यंत योग्य रीतीने केलेले आहे. हे उल्लेखनीय काही तपासाचा जर आपण विचार केला, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत असे तपास अर्थातच 1987ला बोफर्स घोटाळा झाला. या घोटाळ्याचं अत्यंत व्यवस्थितरित्या सुपरविजन, मॉनिटरिंग आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे हे CBIने केलेलं आहे. त्याचबरोबर 1992ला हर्षद मेहता घोटाळा, हे शेअर मार्केट्स आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती आहेत. हा एवढा मोठा घोटाळा जो आहे 1992मध्ये हर्षद मेहता घोटाळा, त्याचा तपास करण्याचं काम CBIने केलेलं आहे. त्याचबरोबर 2008मध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळा झाला. त्या 2G स्पेक्ट्रमचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशन CBIने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. 2017मध्ये विजय मल्ल्या बँक फसवणूक प्रकरण जे होतं ही अत्यंत व्यवस्थितरित्या CBIने अशा अनेक प्रकारच्या केसेस किंवा प्रकरणांचं व्यवस्थितरित्या त्याला न्याय दिलेला आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. हे सगळं असताना ED असेल किंवा CBI असतील, हे सगळ्या दोन्ही संस्था असतात, ह्या सामान्य माणसांना याच्याबद्दल अत्यंत उत्सुकता असते की या संस्था कशा पद्धतीनं काम करत असतात. पण आज या संस्थानांच्या समोर, या स्वायत्त संस्थांसोबत काही आव्हाने, काही आक्षेप उभे राहिलेले आहेत, ज्यामध्ये राजकीय हस्तक्षेप किती जरी नाही म्हटलं तरी लोकांच्या मनामध्ये एक संदिग्धता आहे की राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे, या संस्थांची स्वायत्तता गमावली जाते की काय असं वाटतं आहे. मर्यादित संसाधने या संस्थांकडे आहेत, मनुष्यबळ मर्यादित आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिकपणा जेवढा पाहिजे तेवढा आणखी या संस्थांकडे आलेला आपल्याला दिसत नाही. काही खटल्यांच्या संदर्भामध्ये, तपासामध्ये आणि निकाल लावताना त्याला विलंब होतो आहे. हे सगळं होत असताना सामान्य माणूस या दोन्ही संस्थांकडे अत्यंत आशादायकपणे पाहत असतो. तरी काही निवडक प्रकरणांचेच तपास केले जातात की काय, असं सामान्य माणसाच्या मनामध्ये शंका येत असते. अर्थातच येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्ही संस्था स्वायत्त असणं हे राष्ट्रहितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु असता कामा नये, याच अपेक्षा. धन्यवाद.